टू ऑल ऑफ यू. आजच्या लेक्चरमध्ये आपण आपल्या इन्शुरन्स क्लेमचा पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. हा प्रॉब्लेम आपण रोज गुगल मीटद्वारे आपण रोज प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आहोत आणि तेच प्रॉब्लेम आपण परत एकदा यूट्यूबच्या व्हिडिओजद्वारे सुद्धा सॉल्व्ह करत आहोत. तर आजचा प्रॉब्लेम आपण गुगल मीटच्या लेक्चरला सॉल्व्ह केलेला आहे. परत एकदा आपण तो व्हिडिओ थ्रू सॉल्व्ह करून घेऊया. प्रॉब्लेम सगळ्यांना गुगल मीटवर शेअर केलेला आहे. प्रॉब्लेम बघा. प्रॉब्लेम वाचल्यानंतर आपल्याला कळणार आहे की नेमकं काय विचारलेलं आहे. प्रॉब्लेम बघा. फायर ब्रोक आउट इन द प्रिमाइसेस ऑफ ॲक्टिवा लिमिटेड. ॲक्टिवा लिमिटेडच्या प्रिमाइसेस मध्ये आग लागलेली आहे. फायर ब्रोक आउट झालेली आहे ऑन 1 जून 2017. कोणत्या दिवशी? 1 जून 2017. मग ज्या दिवशी फायर ऑकर्ड होते ती असते डेट ऑफ फायर. मग आपल्याला डेट ऑफ फायर प्रॉब्लेम मध्ये दिली, आपण एका साइडला लिहून ठेवू. डेट ऑफ फायर तुम्ही त्याला अंडरलाइन करा. डेट ऑफ फायर 1 जून 2017. ही आहे डेट ऑफ फायर 1 जून 2017. त्याच्यानंतर बघा, द फॉलोइंग इन्फॉर्मेशन वॉज ऑब्टेन. काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपण बघूया. शेवटचा पॅराग्राफ बघा. स्टॉक सॉल्वेज वॉज वर्थ ₹40,000. सॉल्वेज अमाऊंट दिलेली 40,000. त्याच्यानंतर अमाऊंट ऑफ पॉलिसी वॉज ₹49,450. पॉलिसी अमाऊंट 49,450 आपल्याला दिलेली आहे. and there was an average clause in the policy. पॉलिसी मध्ये ॲव्हरेज क्लॉज आहे, म्हणजे ॲव्हरेज क्लॉज तुम्हाला फाइंड आउट करावा लागेल. म्हणजे क्लेम, इन्शुरन्स क्लेम जो लास्ट स्टेप असते आपली 5वी, त्याच्यामध्ये तुम्हाला इन्शुरन्स क्लेम सॉल्व्ह करावा लागेल तो फॉर्म्युला यूज करून. तर या पद्धतीने प्रॉब्लेम विचारलेला आहे. आता प्रॉब्लेम सोडवण्यापूर्वी आपण 5 स्टेप मध्ये प्रॉब्लेम सोडवत असतो. ट्रेडिंग अकाउंट, पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट, मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट, लॉस ऑफ स्टॉक आणि इन्शुरन्स क्लेम. तर ट्रेडिंग अकाउंट आणि मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट आपण पूर्ण वर्षासाठी बनवतो आणि मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट हा पूर्ण वर्षासाठी नसतो. हा फक्त डेट ऑफ फायर पर्यंत असतो. डेट ऑफ फायर आहे 1 जून. मग डेट ऑफ फायर पर्यंतच हा अकाउंट असतो. म्हणजे मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट फक्त डेट ऑफ फायरशी रिलेटेड आहे आणि हा अकाउंट प्रिव्हियस इयरचा असतो. डेट ऑफ फायरशी याचा संबंध नसतो, कारण डेट ऑफ फायर ही नेक्स्ट इयर करंट इयर मध्ये असते आणि त्याच्यासाठी आपण सेपरेट अकाउंट बनवलेला असतो मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट. आता इयर एंडेड क्लोजिंग स्टॉकची इयर एंडेड आपल्याला दिलेली बघा 31 मार्च 2017. मग आपण ट्रेडिंग अकाउंट इयर एंडेड लिहिणार 31 मार्च 2017. 31 मार्चच्या पुढच्या दिवशी पुढचा वर्ष सुरू होणार 1 एप्रिल 2017, जिथून आपण मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट बनवणार. पुढच्या वर्षी 1 एप्रिल 2017, याच्या पुढचा दिवस 1 एप्रिल 2017 ते टू कुठपर्यंत? तर डेट ऑफ फायर पर्यंत 1 जून 2017. या प्रकारे तुम्ही डेट लिहू शकता. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. सगळ्यात पहिले स्टॉक आपण रेकॉर्ड करणार. 2 स्टॉक प्रॉब्लेम मध्ये दिले जातात, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक आपण डेट नुसार ते रेकॉग्नाइज करणार आहोत की कोणता क्लोजिंग स्टॉक आहे, कोणता ओपनिंग स्टॉक आहे. तर बघा, स्टॉक ऑन 31 मार्च 2016 20,000. 31 मार्च 2016 चा स्टॉक 20,000 आणि पुढचं स्टॉक ऑन 31 मार्च 2017 30,000. 2017 चा स्टॉक 30,000. मग 2016 हे अगोदर येणार, म्हणजे ओपनिंग स्टॉक अगोदरचा आणि नंतरचा क्लोजिंग स्टॉक. मग 2016 चा जो स्टॉक आहे तो ओपनिंग स्टॉक आणि 2017 चा स्टॉक क्लोजिंग स्टॉक. मग दोन्ही स्टॉक आपण रेकॉर्ड करणार ट्रेडिंग अकाउंटला. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला टू ओपनिंग स्टॉक. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला आपण रेकॉर्ड करणार टू ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक इथं प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे बघा 20,000. त्याच्यानंतर दुसरा स्टॉक दिलेला क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला रेकॉर्ड करणार. मग क्रेडिट साइडला आपण रेकॉर्ड करणार बाय क्लोजिंग स्टॉक. बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक किती दिलेला आहे बघा. क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे 30,000. क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे 30,000. आता जो क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटचा क्लोजिंग स्टॉक असतो तो पुढच्या वर्षी पुढच्या दिवशी ओपनिंग स्टॉक असणार आहे आणि पुढचा दिवस कोणत्या अकाउंटचा आहे? मेमोरँडम. 31 मार्चच्या पुढचा दिवस 1 एप्रिल, म्हणजे नवीन वर्ष. मग पुढच्या वर्षी जो क्लोजिंग स्टॉक असतो तो इयर एंडेडचा स्टॉक पुढच्या वर्षी ओपनिंग स्टॉक असतो. म्हणजे क्लोजिंग स्टॉक पुढच्या वर्षी पुढच्या दिवशी मेमोरँडमचा ओपनिंग स्टॉक असणार आहे. म्हणजे हा क्लोजिंग स्टॉक कन्वर्ट होणार ओपनिंग स्टॉक मध्ये नेक्स्ट इयर. मग तो क्लोजिंग स्टॉक आपण सेकंड टाइम इथं लिहिणार टू ओपनिंग स्टॉक. मग टू ओपनिंग स्टॉक, तो क्लोजिंग स्टॉक आपण इथं रेकॉर्ड करणार 30,000. मग आपण ओपनिंग स्टॉक इथं रेकॉर्ड केला 30,000. दोन्ही स्टॉक आपले रेकॉर्ड झालेले आहे. ओपनिंग स्टॉक आपण रेकॉर्ड केला, हा क्लोजिंग स्टॉक क्रेडिट साइडला रेकॉर्ड केल्यानंतर तो पुढच्या वर्षी ओपनिंग स्टॉक मध्ये कन्वर्ट होणार. त्याच्यानंतर बघा, परचेस दिलेले आहे. परचेस आता लक्ष द्या, ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये डेट ऑफ फायर आली
तो ट्रान्झॅक्शन डेट ऑफ फायरचा असेल म्हणजे तो मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करा. ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये डेट ऑफ फायर नसेल तो ट्रान्झॅक्शन ट्रेडिंग अकाउंटला आपण रेकॉर्ड करणार. डेट ऑफ फायर 1 जूनची आहे. ज्या दिवशी डेट ऑफ फायर असते त्याच्या 1 दिवस अगोदर आपण घेत असतो. मग 1 जूनच्या अगोदर कोणता दिवस येणार तर 1 जूनच्या अगोदर येणार 31 मे. 1 जूनच्या अगोदर येणार 31 मे 2017. मग ही आहे आपली डेट ऑफ फायरच्या अगोदरची दिवस. मग ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये ही डेट येणार तो ट्रान्झॅक्शन डेट ऑफ फायरचा असेल आणि डेट ऑफ फायर साठी आपण अकाउंट बनवतो मेमोरँडम. मग तो ट्रान्झॅक्शन तुम्ही मेमोरँडमला रेकॉर्ड करा. ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये ती डेट नसणार तो ट्रान्झॅक्शन तुम्ही ट्रेडिंगला रेकॉर्ड करा. मग परचेस ऍट अ टाइम दोन्ही परचेस सोडवायचे. पहिला परचेस बघा, परचेस फॉर द इयर एंडेड. इयर एंडेड सांगितलं 31 मार्च 2017. 31 मार्च 2017 आपली डेट ऑफ फायर आहे मे जूनची. मग 31 मार्च 2017 हे काय डेट ऑफ फायर नाहीये. मग ज्याच्यामध्ये डेट ऑफ फायर नसते ते ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करणार ट्रेडिंगला. मग या परचेस मध्ये डेट ऑफ फायर नाहीये. हे परचेस आपण रेकॉर्ड करणार ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. टू परचेस आणि ते परचेस दिलेले आहे बघा 40,000. परचेस आपल्याला दिलेले आहे 40,000. त्याच्यानंतर दुसरे परचेस बघा, परचेस फ्रॉम 1 एप्रिल टू 31 मे 2017. 1 एप्रिल टू 31 मे. 31 मे ही कोणती तारीख आहे डेट ऑफ फायर. मग याच्यामध्ये डेट ऑफ फायर आली याचा अर्थ हा ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करणार मेमोरँडमला. मग मेमोरँडमच्या डेबिट साइडला आपण रेकॉर्ड करणार टू परचेस आणि हा परचेस आपल्याला इथं दिलेला आहे बघा 88,000 88,000. एवढा परचेस आपल्याला इथं दिलेला आहे मेमोरँडमला. त्याच्यानंतर जसं परचेस सोडवलं तसं सेल्स सोडवणार आपण. सेल्स बघा, सेल्स फ्रॉम 1 एप्रिल टू 31 मे. 31 मे डेट ऑफ फायर आली म्हणजे ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये डेट ऑफ फायर येणार तो ट्रान्झॅक्शन आपण मेमोरँडमला रेकॉर्ड करणार. म्हणजे या सेल्स मध्ये डेट ऑफ फायर आहे म्हणजे हा सेल्स आपण रेकॉर्ड करणार मेमोरँडमला. इथं क्रेडिट साइडला आपण रेकॉर्ड करणार बाय सेल्स आणि हा सेल्स दिलेला आहे 1,05,000. 1,05,000. त्याच्यानंतर दुसरा सेल्स बघा, त्याची डेट सेल्स फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2017. 31 मार्च सांगितली. 31 मार्च आपली काय डेट ऑफ फायर नाहीये. इयर एंडेड 31 मार्चचा असतो. मग हा सेल्स आपण रेकॉर्ड करणार ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. याच्यामध्ये डेट ऑफ फायर नाहीये. मग हा सेल्स आपण रेकॉर्ड करणार ट्रेडिंगच्या क्रेडिट साइडला बाय सेल्स आणि तो सेल्स दिलेला आहे 60,000 60,000. सेल्स आपण रेकॉर्ड केले. त्याच्यानंतर बघा फ्रेट. फ्रेट आपल्याला डेट वरूनच आपण रेकॉर्ड करणार. पहिला फ्रेट बघा, फ्रेट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2017. 31 मार्चचे फ्रेट दिले. 31 मार्च इयर एंडेड आहे आणि याच्यामध्ये काय डेट ऑफ फायर दिसत नाही कारण डेट ऑफ फायर आहे जून मे ची. मग मे ची जूनची आपली डेट ऑफ फायर आहे. याच्यामध्ये 31 मार्च सांगितलं. मार्च ही डेट ऑफ फायर नाहीये. मग हा फ्रेट ज्याच्यामध्ये डेट ऑफ फायर नसते तो ट्रेडिंगला रेकॉर्ड करणार. मग हा फ्रेट आपण लिहिणार ट्रेडिंगच्या डेबिट साइडला टू फ्रेट. मग इथं फ्रेट आपल्याला किती दिलेला आहे बघा, तर फ्रेट दिलेला आहे 12,000 12,000. त्याच्यानंतर दुसरा फ्रेट बघा, फ्रेट फ्रॉम 1 एप्रिल टू 31 मे. 31 मे 2017 ही आपली डेट ऑफ फायर आहे. मग याच्यामध्ये डेट ऑफ फायर आली याचा अर्थ डेट ऑफ फायर म्हणजे कोणता अकाउंट मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट. मग हा फ्रेट आपण रेकॉर्ड करणार मेमोरँडमच्या डेबिट साइडला टू फ्रेट आणि तो फ्रेट आपल्याला दिलेला आहे 28,000 28,000. 28,000 फ्रेट आपल्याला दिलेला 28,000. या पद्धतीने सगळे ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड केले. सगळे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड झाल्यानंतर अकाउंट आपण क्लोज करणार ट्रेडिंग अकाउंट. मग ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साइड आपल्याला जास्त दिसते ती आहे 90,000 90,000. डेबिटला लिहिणार आपण 90,000 आणि डेबिटला आपण डिफरन्स त्याचा काढणार तर डिफरन्स येतोय 18,000 18,000. या डिफरन्सला ट्रेडिंग अकाउंटच्या डिफरन्सला आपण म्हणतो टू ग्रॉस प्रॉफिट. टू ग्रॉस प्रॉफिट. मग ग्रॉस प्रॉफिट आपल्याला मिळाला 18,000. ग्रॉस प्रॉफिट मिळाल्यानंतर दुसरी स्टेप त्या ग्रॉस प्रॉफिटचे पर्सेंटेज सोडवा. पर्सेंटेज कसं सोडवतात तर त्याचा फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण लिहिणार ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स आणि त्याला मल्टिप्लाय करणार 100 ने. मग ग्रॉस प्रॉफिट आहे 18,000. सूत्रामध्ये आपण किमती लिहिणार 18,000 भागिले सेल्स. सेल्स आपण ट्रेडिंग अकाउंटचा घेणार 60,000 आणि त्याला गुणायचं 100 ने. 18,000 भागिले 60,000 गुणिले 100 हे जर केलं आपण तर आपला आन्सर येतं पर्सेंटेज 30%. 30% ग्रॉस प्रॉफिटचे पर्सेंटेज आले. आता ग्रॉस प्रॉफिटचे पर्सेंटेज मिळाल्यानंतर तिसरी स्टेप मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट. मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं नाही तर हे पर्सेंटेज मेमोरँडमच्या सेल्सवर आपण कॅल्क्युलेट करणार. त्याला म्हणतात ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन आणि तो ट्रान्झॅक्शन आपल्याला स्वतःहून रेकॉर्ड करावा लागतो मेमोरँडमच्या डेबिट साइडला. मग मेमोरँडमच्या डेबिट साइडला आपण लिहिणार टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन आणि ग्रॉस प्रॉफिट म्हणजे ग्रॉस प्रॉफिटचे रेट 30% ऑन ते घ्यायचे सेल्स वर. मग सेल्स किती मेमोरँडमचा
1,05,000. मग 1,05,000 वर आपण 30% कॅल्क्युलेट करणार आणि त्याची अमाऊंट आपल्याला मिळणार 31,500, 31,500. हा ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केल्यानंतर तुम्ही मेमोरंडम अकाउंट क्लोज करू शकता. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन लिहिल्याशिवाय क्लोज करायचा नाही. मग ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन डेबिट साइडला लिहिणार. ग्रॉस प्रॉफिटचे पर्सेंटेज तुम्ही कॅल्क्युलेट करणार सेल्सवर, मेमोरंडमच्या सेल्सवर, आणि हा ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड झाल्यानंतर अकाउंट क्लोज करणार. आपण मेमोरंडम अकाउंट क्लोज केलं तर त्याची टोटल येते 1,77,500. क्रेडिट साइडला लिहिणार आपण 1,77,500. डेबिट जास्त होती मग क्रेडिटला आपला डिफरन्स येणार आणि तो डिफरन्स येतोय आपला 72,500, 72,500. आणि या डिफरन्सला, ट्रेडिंग अकाउंटच्या डिफरन्सला आपण ग्रॉस प्रॉफिट म्हणतो. मेमोरंडमच्या डिफरन्सला आपण म्हणणार बाय स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. स्टॉक ऑन डेट ऑफ फायर, त्याला अजून एक स्टॉक म्हणू शकतो आपण, क्लोजिंग स्टॉक. म्हणजे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट हे क्लोजिंग स्टॉक शोधण्यासाठी आपण तयार करत असतो. क्लोजिंग स्टॉक त्यालाच म्हणतात स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. तर आपण 3 स्टेप सोडवलेले आहे. आपली चौथी स्टेप असेल लॉस ऑफ स्टॉक. चौथी स्टेप आहे आपली लॉस ऑफ स्टॉक. लॉस ऑफ स्टॉक सोडवण्यासाठी आपण त्याची स्टार्टिंग करणार. लॉस ऑफ स्टॉक ची स्टार्टिंग खूप महत्त्वाची आहे. लॉस ऑफ स्टॉक ची सुरुवात कशाने करतात, तर लॉस ऑफ स्टॉक ची सुरुवात करतात स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. मग आपण पहिले सुरुवातीला लिहिणार स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. आणि स्टॉक ऑन डेट ऑफ फायर आपल्याला इथं मिळालेला असतो तिसऱ्या स्टेपला, तो आहे 72,500, 72,500. या स्टॉक ऑन डेट ऑफ फायर मधून आपण एक कंटेंट लेस करणार, त्याला म्हणतात लेस स्टॉक सॉल्वेज. स्टॉक सॉल्वेज. मग ते अमाउंट आपण लेस करणार. सॉल्वेज स्टॉक आपण लेस करणार आणि सॉल्वेज स्टॉक आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिला जातो. बघा किती, सेकंड पॅरेग्राफ शेवटचा. द स्टॉक सॉल्वेज वॉज वर्थ ₹40,000, 40,000. 40,000 स्टॉक सॉल्वेज आहे, लेस करा, शिल्लक राहतात 32,500. याला आपण म्हणणार लॉस ऑफ स्टॉक. लॉस ऑफ स्टॉक आपल्याला मिळालेला आहे. त्याच्यानंतर लास्ट स्टेप, 4 स्टेप आपल्या झाल्या. शेवटची स्टेप क्लेम अमाउंट आपण कॅल्क्युलेट करणार. क्लेम अमाउंट आपण केव्हा कॅल्क्युलेट करतो, जेव्हा पॉलिसी मध्ये ऍव्हरेज क्लॉज सांगितलेला असेल, ऍव्हरेज क्लॉज असेल. मग इथं आपण प्रॉब्लेम वाचला होता. आपली जी इन्शुरन्स पॉलिसी आहे 49,450, त्याच्यामध्ये ऍव्हरेज क्लॉज आहे. मग ऍव्हरेज क्लॉज जर असेल तर तुम्हाला क्लेम फाइंड आउट करावा लागेल, क्लेम कॅल्क्युलेट करावा लागेल. आणि क्लेम कसं कॅल्क्युलेट करतात, तर क्लेमचा फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आपण लक्षात ठेवायचा. व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी, त्याला डिवाइड करायचं स्टॉक ऑन डेट ऑफ फायर आणि त्याला मल्टिप्लाय करायचं लॉस ऑफ स्टॉकने. तर हा सूत्र आहे. या सूत्राचा वापर करून तुम्ही इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करू शकता. केव्हा, जेव्हा पॉलिसी मध्ये ऍव्हरेज क्लॉज असेल त्यावेळेस. ऍव्हरेज क्लॉज नसला तर तुम्हाला सूत्र लिहिण्याची काही गरज नाही. व्हॅल्यू ऑफ पॉलिसी तुम्हाला तिथं प्रॉब्लेम मध्ये दिली जाते. बघा, द अमाउंट ऑफ पॉलिसी वॉज ₹49,450, 49,450. व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी आपण दिली. स्टॉक ऑन डेट ऑफ फायर जो आपल्याला इथं मिळालेला असतो तो आहे 72,500. त्याला गुणायचे लॉस ऑफ स्टॉक जो आपल्याला मागच्या स्टेपला मिळालेला आहे 32,500. या प्रकारे आपण सूत्रामध्ये अमाउंट दिल्या. अमाउंट दिल्यानंतर जे उत्तर येणार आहे ते असेल आपलं क्लेम. मग क्लेम आपल्याला मिळणार आहे, त्याचं उत्तर येतं 22,167. मग क्लेम अमाउंट आपल्याला मिळालेली आहे 22,167. सूत्राचा वापर करून तुम्ही क्लेम कॅल्क्युलेट करू शकता. तर या प्रकारे आपण आजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतलेला आहे. लॉस ऑफ स्टॉकचा आपला हा प्रॉब्लेम आपण आज सॉल्व्ह करून घेतलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. ठीक आहे, थँक्यू.